13 सप्टेंबर 2010 ही तारीख राजदीपच्या आयुष्यभर लक्षात राहिली. कारण या तारखेच्या रात्री त्याच्या मित्राने लावलेली पैंज त्याला खूप महागात पडते. राजदीप पुण्यातल्या का नामांकित कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता आणि त्याच कॉलेजच्या जवळ असलेल्या हॉस्टेलमध्ये तो राहत होता. आता राजदीपबद्दल सांगायचं गेलं तर तो खूप डेअरिंग, डॅशिंग आणि निर्भीड होता आणि त्यामुळेच त्याचा भूत, प्रेत, पिशाच या गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता. पण त्याचे जे रूममेट्स होते कुशल आणि निखिल, त्यांचा या सगळ्यांवरती विश्वास होता आणि त्यामुळेच राजदीप त्यांची नेहमी मस्करी उडवायचा, त्यांना नेहमी चिडवायचा की तुम्ही खूप घाबरट आहात, अशा गोष्टी या जगात एक्झिस्ट करत नाही, भूत वगैरे काही नसतं रे, हा सगळा मनाचा भ्रम आहे, असं राजदीप त्या दोघांना सांगायचा. जसं मी तुम्हाला सांगितलं की राजदीप त्या दोघांची नेहमी मस्करी उडवायचा आणि याच गोष्टीचा राग मनात धरून कुशल आणि निखिल ठरवतात की आपण याला एक डेअर द्यायचं, याच्याशी एक छोटीशी पैंज लावायची. आणि ती डेअर, ती पैंज अशी होती की येणाऱ्या अमावस्येच्या रात्री बरोबर 1 वाजता आपल्या हॉस्टेलचा जो दुसरा मजला आहे त्याच्या कोपऱ्यामध्ये एक अडगळीची खोली आहे आणि तू तिथे जाऊन दाखवायचं. आणि तू जर का हे केलंस तर आम्ही तुला खरंच मानू की तुझ्यामध्ये दम आहे आणि तू अशा गोष्टींना घाबरत नाही. आणि हे डेअर कंप्लीट केल्यावर आम्ही तुझ्या पुढच्या सेमिस्टरचे असाइनमेंट करू. आता ते तिघेही ज्या हॉस्टेलमध्ये राहत होते त्या हॉस्टेलबद्दल कधीच कुठली अफवा नव्हती की हे हॉस्टेल हॉन्टेड आहे किंवा त्या हॉस्टेलमधली एखादी रूम हॉन्टेड आहे. अगदी नॉर्मल असं हॉस्टेल होतं ते. असो, आता येते ती 13 सप्टेंबर 2010ची काळी अंधारलेली रात्र. बरोबर रात्री 1 वाजता राजदीप, कुशल आणि निखिल हॉस्टेलच्या कॉरिडॉरमध्ये येतात. मग ते तिघे आपल्या आजूबाजूला पाहतात की कोणी जागा तर नाही आहे ना, कारण त्यांची रूम 3rd फ्लोअरवरती होती आणि वॉर्डनची रूम ग्राउंड फ्लोअरवरती. आणि त्यांना ज्या रूममध्ये जायचे, ज्या अडगळीच्या खोलीमध्ये जायचे, ती 2ऱ्या मजल्यावरती होती, तेही शेवटच्या कोपऱ्यात. आता ते तिघेही चोर पावलाने 2ऱ्या मजल्यावरती येतात आणि राजदीपला दिसते ती कोपऱ्यातली एक खोली. आता जेव्हा कुशल आणि निखिलने राजदीपशी पैंज लावली होती ती या कारणामुळे लावलेली की त्यांना फक्त त्याचा भ्रम तोडायचा होता की हा सारखा म्हणतो की मी कोणाला घाबरत नाही आणि भूत वगैरे काही नसतं. हाच भ्रम त्यांना तोडायचा होता आणि ही खोली त्यांनी त्यामुळेच निवडली होती कारण दिवसा येताना जाताना त्यांनी बऱ्याचदा ही खोली पाहिली होती आणि त्यांनासुद्धा अजिबात कल्पना नव्हती की या खोलीमागे काय आहे. ती फक्त एक स्टोअर रूम होती एवढंच त्यांना माहीत होतं. आता राजदीप जेव्हा त्या खोलीकडे पाहतो तो हाच विचार करतो की दिवसा येताना जाताना मीही किती वेळा ही खोली पाहिली असेल, पण रात्रीची ही खोली खूपच वेगळी दिसते. आता कुशल आणि निखिल राजदीपला बोलतात की ये जाऊन तू, आम्ही इथेच थांबतो लक्ष ठेवत, समजा कोणी आलं तर. त्यावर राजदीप बोलतो, एवढं काय, आत्ता गेलो ना आत्ता आलो, माझ्यासाठी ही खूप किरकोळ गोष्ट आहे. असं बोलत तो जोरात पाऊल टाकत त्या खोलीच्या दिशेने निघाला. आता राजदीप जरी डेअरिंगबाज आणि निर्भीड असला तरी सुद्धा त्याला थोडीशी भीती तर वाटत होती कारण त्या रूमच्या दिशेने जात असताना त्याला तिथे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी जाणवत होती. त्याच्या पोटामध्ये गोळा येत होता. त्याची गट फिलिंग त्याला सांगत होती की तू चुकीचं करतोयस, आत्ता मागे फिर आणि निघून जा. पण आता तो मागे फिरू शकत नव्हता कारण फिरला तर खूप मोठा पचका होईल. आणि फायनली तो त्या दरवाजाजवळ येतो आणि शेजारीच असलेल्या काचेच्या खिडकीमधून डोकावण्याचा प्रयत्न करतो की आतमधलं काही दिसतंय का. आणि यावर त्याला त्या छोट्याशा फटीमधून एक छोटासा बल्ब जळताना दिसतो. राजदीप पुन्हा आता त्या दरवाजापाशी येतो. त्या दरवाजाला एक छोटंसं कुलूप असतं. ते कुलूप फक्त नावाला असतं कारण एक लहानसा मुलगासुद्धा ते कुलूप ओढून तोडेल एवढंच ते कुलूप असतं. राजदीप त्याच्या मनाला शांत करतो, एक मोठा श्वास घेतो आणि ते कुलूप पहिल्याच झटक्यात तोडून टाकतो. आता राजदीप हळूच दरवाजा उघडतो कारण जुना दरवाजा आहे, आवाज तर होणारच. त्याने जसा तो दरवाजा उघडला सगळीकडे स्मशान शांतता झाली. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. त्या रूममधून एक थंड वाऱ्याची झुळूक राजदीपच्या शरीरावरती येते. आता खोलीच्या आतमधल्या सगळ्या खिडक्या बंद होत्या तरीसुद्धा त्याला ही वाऱ्याची झुळूक जाणवली होती. आता राजदीप त्या खोलीमध्ये एंटर करण्याआधी मागे वळून कुशल आणि निखिलकडे पाहतो आणि त्यांना प्रचंड भयंकर एक फेक स्माईल देतो. त्यांना असं दाखवायचं होतं की मी अजिबात घाबरलेलो नाही आहे, माझी अजिबात फाटलेली नाही आहे,
पण मुळात राजदीपची फाटली होती. फायनली तो एक खूप मोठा श्वास घेतो आणि त्या रूममध्ये एंटर करतो. आणि रूममध्ये एंटर केल्या केल्या त्याला तिथे एक खूप विचित्र प्रकारचा कुबट वास येऊ लागतो. त्याला वाटलं की खूप दिवस खोली बंद असल्यामुळे हा वास येत असेल. तो त्याची टॉर्च ऑन करतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो आणि त्याला तेच दिसतं की एक जुनं बंद पडलेलं सामान, सोफा, बेडशीट आणि एक छोटासा बल्ब, आणि आता तोही लागझूक करत होता. इकडे मागे कॉरिडॉरमध्ये कुशल आणि निखिल एकमेकांचा चेहरा बघत होते, कारण त्यांना या गोष्टीचं टेन्शन आलं होतं की आता आपल्याला याच्या असाइनमेंट्स पूर्ण करावे लागतील. आता राजदीपला त्या खोलीमध्ये येऊन फक्त 1-2 मिनटं झाले असतील. तो इकडे तिकडे पाहतच असतो. तेवढ्यात त्याला त्या खोलीमधून काहीतरी खरबडण्याचा, ओरबडण्याचा, कोणीतरी काहीतरी स्क्रॅच करतंय असा आवाज येऊ लागला. प्रथमदर्शी राजदीपला हे वाटलं की कुठल्या तरी उंदराचा आवाज असेल, पण आता तो आवाज वाढतच होता. राजदीप त्या दिशेला टॉर्चसुद्धा मारतो, पण त्याला काही दिसत नाही. तो आता त्या आवाजाच्या दिशेने जवळ जातो. तेव्हा त्याला कळतं की तो आवाज एका काचेच्या खिडकीमागून येतोय. त्याला काही दिसत तर नाही, पण तो स्क्रॅचिंगचा आवाज मात्र येत असतो. आता तो त्या खिडकीच्या जवळ जाऊन निरखून पाहू लागतो, पण तितक्यात त्याला असं जाणवतं की कोणीतरी आपल्या मागून गेलं आहे. तो लगेच मागे वळून बघतो, पण त्याला काहीच दिसत नाही. पण त्याला त्या रूममध्ये एक गोष्ट मात्र वेगळी जाणवते. एक जुनी खराब झालेली ऑफिस चेअर, जी आता स्वतःभोवतीच फिरत होती. राजदीप हे पाहिल्यावरती शॉक्ड होतो, घाबरतो. त्याला वाटलं कुशल आणि निखिलनेच त्याच्यासोबत मस्करी केली की काय, आणि तो त्यांचं नावही पुकारतो की कुशल, निखिल, तुम्ही आहात का? त्यावर काहीच आवाज येत नाही. आणि इकडे कॉरिडॉरमध्ये कुशल आणि निखिलला कळत नव्हतं की राजदीप एवढा वेळ का लावतोय बाहेर यायला. आत्तापर्यंत त्याने यायला हवं होतं. त्यावर कुशल निखिलला बोलतो की बहुतेक हा आपल्यासोबत मस्करी करतोय, आपण त्या रूममध्ये जावं म्हणून. पण इकडे रूममध्ये राजदीपला काहीच सुचत नव्हतं की ही खुर्ची आपोआप कशी फिरतीये. आणि हा विचार करत असतानाच त्याला पुन्हा जाणवतं की त्याच्या मागून कोणीतरी गेलं आहे. त्यावर तो पुन्हा मागे वळतो, पाहतो आणि शॉक्ड होतो, कारण आता त्याला त्या काचेच्या खिडकीमागे कोणीतरी असल्याचा भास होतो. भास कसला त्याला दिसतच होतं, एक मानवी आकृती. राजदीप जसं हे पाहतो तसा तो 2 पावले मागे सरकतो आणि मोठ्याने बोलतो की कोण आहे? त्यावर ती सावली क्षणातच गायब होते. आता राजदीप घाबरत घाबरत टॉर्च घेऊन त्या खिडकीच्या जवळ जातो आणि त्याला दिसतं त्या काचेच्या खिडकीवरती कोणाचे तरी पंजाचे ठसे आहेत, जसे की कोणीतरी खिडकीवर एक हात ठेवून आपल्याकडे पाहत होतं. आता राजदीपची पुरती फाटली होती. तो सरळ आता त्या रूमच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण तितक्यात त्या रूमचा दरवाजा आपोआपपणे बंद होतो. आय रिपीट, आपोआप बंद होतो. आणि त्या जोरात बंद झालेल्या दरवाजाच्या आवाजामुळे इकडे कुशल आणि निखिल दचकतात की हा दरवाजा बंद कसा झाला. त्यावर पुन्हा कुशलला हेच वाटतं की हा आपल्यासोबत मस्करीच करतोय. पण आता 10 मिनिटापेक्षा जास्त होऊन गेले होते आणि आत्तापर्यंत राजदीपने मागे यायला हवं होतं. आणि यामुळे शेवटी ते दोघेही घाबरत घाबरत त्या दरवाजाच्या दिशेने जातात आणि जात असतानाच ते त्याला बोलतात की राजदीप, मस्करी करू नकोस, लवकर बाहेर ये. पण इकडे राजदीप तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तो मोठ्या मोठ्याने दोघांना हाका मारतो की कुशल, निखिल, दरवाजा उघडा. पण या दोघांनाही त्या रूममधून कसलाही आवाज येत नव्हता. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स त्यांना बाहेर ऐकू येत होता. आणि ही एक खूप स्ट्रेंज गोष्ट होती. आता कुशल आणि निखिल त्या दरवाजापाशी येतात आणि उघडण्याचा प्रयत्न करतात, पण तो दरवाजा काही त्यांना उघडत नाही. त्या दोघांना असं वाटतं की राजदीपनेच आतमधून तो दरवाजा पकडून ठेवला आहे. आणि इकडे आतमध्ये राजदीपला असं वाटतं की बाहेरून कोणीतरी हा दरवाजा पकडून ठेवला आहे. ते दोघेही बाहेरून त्याला आतमध्ये आवाज देत आहे, राजदीप दरवाजा उघड, दरवाजा उघड. आणि राजदीप आतमधून त्यांना बाहेर आवाज देतोय, कुशल, निखिल, दरवाजा उघडा. पण त्या तिघांनाही एकमेकांचं ऐकू येत नाही. आता तितक्यात त्या रूममध्ये असलेला तो छोटासा बल्ब जागेवरती फुटतो आणि त्या रूममध्ये सगळीकडे अंधार पसरतो. आणि त्याच अंधारातल्या एका कोपऱ्यातून एक भयंकर प्रकारची किंचाळ ऐकू येते. राजदीप लगेच दरवाजापासून दूर होतो आणि टॉर्च लावून पाहण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याची टॉर्चसुद्धा मध्येच बंद पडते. आता त्या रूममध्ये सगळीकडे काळोख अंधार होता. राजदीपला काहीच दिसत नव्हतं आणि तो तिथे अडकला होता. आणि तितक्यात राजदीप जमिनीवरती कोसळतो, कारण त्याला जाणवतं की त्याच्या दोन्ही पायाला कोणीतरी खालून पकडलंय आणि जोरात ओढलंय. तो उठून उभा राहण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यातच त्याला त्या अंधारामध्ये तेच 2 हात पुन्हा त्याच्या पायांवरती जाणवतात. आणि त्यानंतर राजदीप त्या रूममध्ये एवढ्या जोराचा फरफडत फेकला जातो की काय सांगावं. राजदीपला 2 मिनिटं काही कळतच नाही. त्याचे डोळे गरगरायला लागले होते. सगळीकडं काळोख माजला होता.
त्याला कळतच नाही की आपल्यासोबत काय होते, कोण आपल्याला फेकतंय. आणि त्यामध्येच त्याला काहीतरी दिसतं. मगाशी जी खुर्ची पाहिली होती, जी गोल गोल स्वतःभोवती फिरत होती, आता त्या खुर्चीवरती कोणीतरी गुडघ्यावरती बसलं होतं. संपूर्ण काळोख होता तरीसुद्धा त्याला दिसत होतं की कोणीतरी त्यावरती गुडघ्यावरती बसलं आहे. त्याला दिसतं की एक संपूर्ण लाल भडक डोळे असलेली एंटिटी त्याच्याकडे एकटक पाहतीये. आणि आता ती एंटिटी तो पेशात सरळ राजदीपवरती झेप घेतो. आणि यानंतर राजदीप जेव्हा डोळे उघडतो तो स्वतःला त्याच्या हॉस्टेल रूममध्ये बघतो. त्याच्या शेजारी कुशल आणि निखिल बसलेले असतात आणि बाकीचे मित्र. राजदीप त्यांना विचारतो की काय झालं, मी इथे कसा, मी तर त्या रूममध्ये होतो. त्यावर कुशल बोलतो, हो माहिती आहे, ती रूम, तो अंधार आणि ते लाल डोळे. गेला एक दिवस संपूर्ण झोपेमध्ये तू हेच बडबडतोय. त्यावर राजदीप बोलतो, गेला एक दिवस म्हणजे ही तर काल रात्रीची गोष्ट आहे ना. त्यावर कुशल बोलतो, नाही, परवा रात्रीची. तू संपूर्ण एक दिवस बेशुद्ध होता आणि त्या रात्री आम्ही खूप सारे प्रयत्न केले दरवाजा उघडण्याचे, पण दरवाजा काही उघडला नाही. शेवटी आम्हाला खाली जाऊन वॉर्डनला बोलावंच लागलं आणि खूप साऱ्या प्रयत्नानंतर जेव्हा आम्ही दरवाजा उघडला तेव्हा तू त्या दरवाजापाशी नव्हतास. रूममध्ये इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर दिसलं की तू एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये बेशुद्ध पडला होता. तुझे हातपाय वाकडे झाले होते, जसं की काय तुला लकवा मारून गेला की काय. आम्ही लगेच डॉक्टरला बोलवलं आणि त्याने चेक केल्यानंतर सांगितलं की नॉर्मल आहे, फक्त कसला तरी शॉक बसल्यामुळे हा असा झाला होता. त्यावर लगेच मागून वॉर्डन येतो आणि राजदीपला विचारतो, काय रे, कशाला गेला त्या रूममध्ये मारायला आणि असं काय पाहिलं तिथे. त्यावर राजदीप 2 मिनटं शांत बसतो आणि सांगतो, त्या रूममध्ये माझ्याशिवाय आणखी कोणीतरी होतं. त्याचे ते लाल डोळे मला अजूनही आठवत आहेत आणि हो, ते जे कोणी होते त्याने माझे पायसुद्धा ओढले होते. यावर तो त्या सगळ्यांना त्याचे दोन्ही पाय दाखवतो आणि जेव्हा ते राजदीपचे पाय बघतात ते आश्चर्यचकित होतात, कारण राजदीपच्या पायांवरती कोणाचे तरी पंजाचे निशाण होते, एकदम घट्ट पकडल्याचे. कुशल आणि निखिल तर शॉकमध्येच जातात की उगाच आपण याच्याशी पैज लावली. वॉर्डन सांगतो की गेल्या किती वर्षापासून मी इथे आहे, पण असं काही कधीच घडलं नाही. आता या घटनेनंतर राजदीपला त्या डिमनचा, त्या पिशाचाचा भास होऊ लागला होता. त्याला आरशामध्ये काळ्या अंधारामध्ये ते लाल डोळे दिसत होते आणि याच भासविभासामध्ये राजदीप ते हॉस्टेल लगेच सोडून देतो आणि दुसरीकडे शिफ्ट होतो. आणि तेव्हा कुठे त्याचे हे भास कमी होतात आणि आता कुशल आणि निखिल राजदीपची मज्जा घेतात. काय वाटते का नाही भूतांची भीती. आता राजदीपकडे त्यांचं ऐकून घेण्याशिवाय कुठलाही ऑप्शन नव्हता. आता या गोष्टीला बरेचशी वर्ष होऊन गेले आहे. राजदीप बँगलोरमध्ये एका IT कंपनीमध्ये जॉबला आहे आणि त्याला अजूनही कधीतरी स्वप्नामध्ये ते लाल डोळे दिसतात. असो तर ही स्टोरी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आकाशिक हॉररला. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट, बाय बाय.